आणि यानंतर आता बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। तुझ्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले, टीकाकारांवर बोलताना भाजपच्या बबनराव लोणीकरांची मगरुरी समोर। तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, मोबाईल सुद्धा सरकारमुळे, बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। बबनराव लोणीकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, लोणीकरांनी माफी मागावी, अन्यथा कोणत्याच गावात फिरू देणार नाही, हर्षवर्धन सपकाळांचा इशारा। हसन मुश्रीफांना आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मोठा दिलासा, आर्थिक फसवणुकीच्या आरोपातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश देत मुंबई हायकोर्टाकडून याचिका निकाली, तर मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात कोणतेही पुरावे सापडले नाहीत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांकडून सूचक स्टेटस, वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं व्यर्थ आहे। भास्कर जाधवांचं स्टेटस, तर दिवा जळतानाच तुपाची गरज असते, विजल्यानंतर तूप ओतण्यात अर्थ नाही, जाधवांकडून इशारा। किरीट सोमय्यांनी जाणून बुजून मशिदीतील भोंग्यांचा वाद उकरून काढला, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींचा आरोप, अजित पवारांनी योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्याचंही भाष्य। आदिती तटकरे जनतेच्या मनातल्या पालकमंत्री, अनिकेत तटकरे यांचं वक्तव्य, तर गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये वाद सुरू। राजकीय समज गैरसमजातनं रायगडला पालकमंत्रीपद मिळालं नाही, जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोनातनं वंचित ठेवू नका, आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाचा निर्णय घ्या अशी महायुतीच्या नेतृत्वाला विनंती केली असल्याची प्रतिक्रिया। विधानसभा कामकाज समितीची आज बैठक, सकाळी 11:30 वाजता बैठकीचं आयोजन, पावसाळी अधिवेशनाचं कामकाज हे ठरवण्यासंदर्भात ही बैठक होणार। शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर, 4 वाजता कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर 4:30 वाजता शाहू जन्मस्थळाला भेट देणार।